दुरुस्त करतो. कबीर म्हणजे केवळ सुफी नाही, ते फक्त कबीरांच्या अवतीभोवती फिरले. सुफी परंपरा प्रचंड मोठी व्यापक आहे आणि खरं तर त्यांनी उलेमा मौलवींचा इस्लाम सुफींच्या नावाखाली थोपवायचा प्रयत्न केला. सुफी ते सांगत होते असे बिलकुल नव्हते. सुफी म्हणजे प्रचंड व्यापक व्यक्तिमत्व, माणसाला केंद्रबिंदू मानणार, माणसाला धर्म अडथळा ठरत असेल, माणसाला एखादी गोष्ट अडथळा ठरत असेल तर ती बाजूला सारून माणसाला माणुसकीचं प्राधान्य देणारे सुफी होते. आपल्या खुलताबादला सुफींचं सर्वात मोठं जगातलं केंद्र, मी जगातलं म्हणतोय, जगातलं सगळ्यात मोठं केंद्र आपल्या खुलताबादला सुफींचं होतं. आणि ते इतके ग्रेट होते, नौशाद उस्मान सारखा ड्रेस घालून आलेला एखाद्या सुफीने बघितलं असतं तर त्यांना हाकलून दिलं असतं. ते म्हणले असते असले नौटंकी माझ्याकडे येऊन नाही करायची, म्हटले इतके ते ग्रेट होते. अहो तो हैदराबादचा निजाम आपल्या खुलताबादच्या एका सुफीला भेटायला आला, जर बक्षवाल्यांना. त्यांना भेटायला आल्याच्या नंतर एका रुग्णाची सेवा चालू होती. मला ऍक्च्युअली त्यांचा राहिलेला मुद्दा घेऊन पुढे जायचंय. एका रुग्णाची सेवा चालू होती आणि पोरग पळत आलं आणि आश्रमात जाऊन काय सांगतं की ते निजाम आले एवढे मोठे हाती घोडे अमुक तमुक घेऊन. तेव्हा ते सुफी म्हणाले कोण कुठला निजाम असेल मला नाही माहिती, एका गरीब रुग्णाची सेवा चालू आहे, त्यांना म्हणा आश्रमात यायचं नाही. जोपर्यंत रुग्णाची सेवा होत नाही तोपर्यंत 2 तास हत्तीवर आणि घोड्यावर राजाला उभं ठेवणारे सुफी होते. लक्षात घ्या, राजाला घोड्यावर उभं ठेवलं उन्हात दुपारच्या 2 तास. त्यानंतर सुफीनी एंट्री दिली, या म्हणाव रुग्णाची सेवा झाली, गरीबाची सेवा झाली, गरीबाच्या सेवेला प्राधान्य देणारे या म्हणाले. मग ते निजाम आले आणि ते म्हणले, सगळे चिडले. आता त्यांना वाटलं सुफीची कत्तल होती की काय राजाच्या समोर. केले ना. उत्तर भारतात हे ज्या म्हणजे त्या कुराणच्या आयातीबद्दल सांगत होता, अहो तो सरमद आयुष्यभर अर्धाच हे म्हणत होता, काय अर्धाच कलमा पडत होता सरमद आयुष्यभर. सरमदची हत्या त्याच्यामुळे झालेली आहे. सगळ्या सुफींच्या हत्या मुसलमान राजवटीत मुसलमान राजांनी केल्या. का केल्या असतील सांगा बरं. कारण हे सगळे उलेमा मौलवी त्या राजे महाराजांच्यासाठी खोटे फतवे तयार करत होते आणि खोटा इस्लाम हे सगळे उलेमा मौलवी सांगत होते. तेव्हा माणुसकीचा इस्लाम भारताला सुफी सांगत होते. लक्षात घ्या. आणि ते काय असे कर्मट बिरमट नव्हते. तुम्हाला सांगतो, हमोदुद्दीन नागोरचे आयुष्यभर शाकाहारी राहिले. ते म्हणाले भारतीय लोकांना मांसाहार आवडत नसेल तर यांच्या समोर आपण बळजबरी मांसाहार का करावा. आयुष्यभर नागोरी कसे राहिले, शाकाहारी राहिलेला म्हणायचं सुफी. अजमेरवाले जेव्हा सुफी भारतात आले तेव्हा त्यांचं वर्तन बघून लाखो लोक इस्लाम मध्ये गेले, कारण ते प्रचंड प्रेमळ मायाळू होते. असं म्हटलं जातं त्यांच्याकडे बघून 90 लाख लोकांनी इस्लाम स्वीकारला. केला का? कारण ते म्हणायचे इथे लोक जसे राहतात तसंच आपण राहिलं पाहिजे. हे ज्या म्युझिकला हे लोक विरोध करतात हे सगळे, तुम्हाला सांगतो, चिश्तीच्या दर्ग्यात तुम्हाला जायचं असेल तर ज्या कमानीतून जातात त्या कमानीच्या वर भव्य असा नगाडा लावलेला असतो. नगाडा वाजणाऱ्या कमानीतून कोणत्याही राजा महाराजाला चिश्तीच्या दर्ग्यात जावंच लागतं. जे सांगत होते आमच्याकडे नाही ते सुफीनी चालवून दाखवलं. म्युझिक सुफीनी जायज करून दाखवली आणि त्याच्यासाठी कुराणचे हदीसचे आयाती दिल्या, दाखले दिले. त्यामुळे कर्मठवाद्यांचा इस्लाम म्हणजे सुफिझम नाही. कृपया सुफींचं तुमच्याकडचं ब्राह्मणीकरण करणं बंद करावं. कर्मठवाद्यांचा इस्लाम म्हणजे सुफींचा इस्लाम नाही. तो अत्यंत फ्लेक्झिबल आहे, ग्रेट आहे, माणसाला माणुसकीचा दर्जा देणार आहे. तुम्हाला मी हजारो पुरावे देतो. आणि म्हणून जेव्हा अजमेरला चिश्ती संप्रदायाचं आगमन झालं ते म्हणाले, माझ्या दर्ग्याच्या परिसरात, माझ्या राहण्याच्या ठिकाणांच्या परिसरात कुणं कधीही मांसाहार करायचा नाही. म्हणून आजही अजमेरला गेला तर गोडाचा नैवेद्य आहे. आजही अजमेरला गेला तर गोडाचा नैवेद्य आहे. भारतीय लोकांचं त्यांनी निरीक्षण केलं आणि भारतीय लोक कसे आहेत त्यांच्या आस्थेचा, प्रेमाचा त्यांनी विचार केला आणि कर्मठतेला बाजूला ठेवलं. अजून सांगतो, जेव्हा कर्मठतेला बाजूला ठेवलं तेव्हाच इस्लामचा सर्वात जास्त प्रचार झाला. उलेमा मौलवींनी कधीही इस्लामचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रचार केलेला नाही. मी हा मुद्दा थांबवतो, माझ्या मांडणीकडे जातो. त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगून मी थांबतो. एक नॉन मुस्लिम एका सुफीच्या दर्ग्याकडून रोज जाताना, जिवंत सुफीच्या घरासमोरून जाताना बाहेरून नमस्कार करायचा. एक नॉन मुस्लिम तो नमस्कार करताना ना सगळे आजूबाजूचे मुस्लिम येऊन बघायचे. त्यातला नौशाद उस्मान सारखा एक जण आला दुसऱ्या दिवशी. ते म्हणला, काय रे तुला आमचे एवढे सुफी एवढे आवडते तर तू आमच्या सुफीचा धर्म का नाही स्वीकारत.
तर ते बिचारा साधा भोळा म्हणाला, आता त्या सुफीकडे बघून धर्म स्वीकारू तर इतकं ग्रेट आचरण काही माझ्याच्याने होणार नाही, आणि तुझ्याकडे बघून धर्म स्वीकारू तर मला मूर्ख व्हायचा नाही म्हणला. अशी आताची परिस्थिती आहे. अहो, हे खानकाहा ज्ञानाची ठिकाणं होती. ह्या मस्जिदीमध्ये पूर्वी कोणालाही जायचं, आज सगळं बंदिस्त करून टाकले. सगळं आमचं सगळं आमचं सगळं आमचं चाललंय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून आम्ही तुम्हाला सूफिझम कडे घेऊन जातोय. भालचंद्र नेमाडे म्हणतात, माझ्या विषयाकडे येतो, ब्राह्मणी सांस्कृतिक राजकारणाला जर तुम्हाला पर्याय द्यायचा असेल, ब्राह्मणी सांस्कृतिक राजकारणाला हणून पाडायचं असेल, 100 वर्षानंतर अभेद त्यांची जी सत्ता येत चाललीये ती हणून पाडायची असेल, तर अब्राह्मणी भक्ती चळवळीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि म्हणून अब्राह्मणी भक्ती चळवळीचा महाजागर करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलोय. या अब्राह्मणी भक्ती चळवळीमध्ये शाक्त, शैव, नाथ, सुफी, सिद्ध, वारकरी, लिंगायत, महानुभाव ह्या सगळ्या अवैदिक परंपरा येतात. आणि ह्या अवैदिक परंपरेचं रस येतो ना, जीवन रस येतो ना, तो जीवन रस तो येतो बुद्धाच्या विचारधारेतून. बुद्धाची विचारधारा भूमिगत मार्गाने, भूमिगत का म्हणतोय, सगळ्या बौद्ध भिक्षूंच्या कत्तली झाल्या, बुद्धाचं नाव घ्यायला भारतात बंदी होती, अशा वेळेला भूमिगत मार्गाने या सगळ्यांनी बुद्धाची तत्व पुनर्जीवित केली, भक्ती चळवळीमध्ये ती कन्व्हर्ट केली आणि तुमच्या आमच्यापर्यंत आली. नामदेवांनी घोषणा केली, काय म्हणाले, बौद्ध अवतारी आम्ही झालो संत, वर्णवयामात नामा म्हणे, बुद्धाचाच विचार सांगायला आम्ही संत झालेलो आहोत. कारण बुद्धाच्या काळात संत शब्द नव्हता. नामदेव म्हणाले, जरी आम्हाला तुम्ही संत म्हणणार असाल तर मी स्पष्ट सांगतो, आम्ही काही वेद, पुराण, उपनिषद सांगायला आलेलो नाही, आम्ही बुद्धाचा विचार पुनरुज्जीवित करायला आलेलो आहोत. नामदेवांनी स्पष्ट सांगितलं. आणि म्हणून ही लढाई वैदिक विरुद्ध वारकरी आहे, ही लढाई संस्कृत विरुद्ध मराठी आहे, ही लढाई मनुस्मृतीचे समर्थक विरुद्ध डोक्यावरचा पदर कमरेला खोसून भर बाजारात येऊन कीर्तन करणाऱ्या स्त्रीवादी परंपरेची लढाई आहे. मनुस्मृती सांगत होती, न स्त्री स्वातंत्र्य मन होती, स्त्रीला स्वातंत्र्याचे अधिकार नाही. तेव्हा माझी जनाबाई सांगत होती, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, हाती घेile टाळ खांद्यावरी विना, आता मज मना कोड करी, पंढरीच्या पेठे मांडलेले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी मने झाले मी वेसवा, निघाले केशवा घर तुझे. डोक्यावरचा पदर कमरेला खोसून भर बाजारात येणार आहे. लोक म्हणतील, ही बाई आगाऊची आहे, मीच घोषणा करते, कुणाला काय मनगटाव तेल घालून बोंबलायचं ते बोंबला, मी कुणाच्याच बापाला घाबरणार नाही. जर तुम्ही मला असं म्हणणार असाल आगाऊची बाई, तर मीच माझी पुढची घोषणा करते, मी विठ्ठलाचं घर निघायला तयार आहे, पांडुरंगाची वेश्या व्हायला तयार आहे, परंतु समतेचं, बंधुभावाचं, एकोप्याचं कार्य सोडणार नाही. मनुस्मृतीच्या विरोधात जाहीर भूमिका घेणाऱ्या जनाबाई होत्या. आणि म्हणून मध्ययुगीन भारताची विद्रोही कवयित्री, संत कवयित्री होत्या. आणि म्हणून वारकऱ्यांचा लढा सनातन्यांच्या, प्रतिगाम्यांच्या, ब्राह्मणवाद्यांच्या, वैदिक संस्कृत धार्जिण्या परंपरेच्या विरोधात होत्या. आम्हाला पुरोहित नको, आम्ही आमच्या देवाचा आम्ही बघू. आणि एवढंच काय, आम्ही देवाकडे गेल्यावर तो आम्हाला जर कळला नीट वागणारा नसेल तर त्यालाही खडसवायला आम्ही कमी करणार नाही. देवाशीही भांडण करायची ताकद वारकरी परंपरा ठेवते. नामदेव म्हणतात, पतित पावन म्हणून तू आलो तुझी या दारा. आज तुझ्याबद्दल लय ऐकलं तू पतित पावन आहेस म्हणून, पण जेव्हा तुझ्याकडे आल्यावर कळलं की तू बिलकुल पतित पावन नाहीस, का अपराधाविन बळी घातला पाताळी, विनाकारण आमच्या बळीराजाला तू पाताळात घातलंस. पतित पावन म्हणून आलो तुझी या दारा, पतित पावन नव्हेसे म्हणून जातो माघारा. आता गप बसणार नाही, झेंगट घेऊन हाती दवंडी पेटविन तिन्ही लोकी, आणि सांगेल देवा तू पतित पावन नव्हे, तू मोठा घातकी. देवाला घातकी म्हणायची ताकद वारकरी संतांमध्ये होती. ते म्हणाले, तू जर नीट नाही वागला, जनाबाई काय म्हणाली, अरे अरे विठ्या मुळमायेच्या कारट्या तुझी रानरण किंवा तुझं मड बसो. तू जर नीट नाही वागला, माणसांशी माणूस म्हणून नाही वागला, तर आम्हाला तुझं देखील घेणं देणं नाही, अशी म्हणण्याची ताकद वारकरी परंपरेनं कमावली होती. आणि म्हणून ही वारकरी परंपरा स्वर्ग, आत्मा, परमात्मा, मोक्ष, पुनर्जन्म मानत नाही. काय बघाय का अभंग सांगतो, गुळ सांडोणी गोडी घ्यावी, मीठ सांडोणी चवी चाखावी. अहो, गुळातून गोडवा घ्यायचा असतो आणि मिठातून
चव घ्यायची असते. गुळ सांडोणी गोडी घ्यावी, मीठ सांडोणी चवी साकावी, साखरेचा नवे ऊस आम्हा कैसा गर्भवास. अरे बीज भाजोनी केली नाही, जन्म मरण आम्हासी नाही. एकदा का साखरेचा ऊस झाला तर त्या ऊसाची परत साखर होत नसते. भाजलेल्या बियाचं रोपट होत नाही, भाजलेल्या बियापासून झाड होत नाही. त्याचप्रमाणे एकदा का आम्ही आईच्या उदरातून जन्माला आलो तर आम्हाला पुनर्जन्म नसतो, असं तुकोबाराय स्पष्टपणे सांगतात. आमचा मोक्ष इथे, आमचा मोक्ष पांडुरंगाच्या पायापाशी आहे. वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी, वैकुंठी नाही दही भात. अरे कशाला जायचं त्या वैकुंठाला? आमच्याकडे खेड्यामध्ये ना माणूस मेला की पत्रिका छापते. काय असतं? आपल्यास कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमच्या घरचे अमुक अमुक स्वर्गवासी झाले. आता स्वर्गात काय तर इंद्राचा बाजार भरलाय. इंद्राच्या दरबारात कोण नाचतोय? रंभा, मेनका, उर्वशी. स्वर्गवासी झाल्याचा सोपा अर्थ तुम्हाला कळत नाही, त्याचा अर्थ होतो आपणच कळण्यात अत्यंत दुःख होते की आमच्या घरचे हे वरच्या डान्स बारला गेलेले आहे, तमाशाला गेलेले आहे. एवढा चांगला माणूस, सुशिक्षित माणूस पत्रिका छापून ते डान्स बारला गेलेला आहे. म्हणून बरं पुरुषांना जायचे स्वर्गाला, स्त्रियांना कशाला जायचे? मेनकेचा डान्स बघायला जायचे काय? आणि म्हणून संत म्हणाले वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी. आम्हाला वैकुंठाशी मज नको धारू हरे, आम्हाला वैकुंठाला जायचं नाही. तुझ्या पायाजवळ नित्य वास दे आणि त्या चंद्रभागेच्या वाळवंटात जात धर्म पंथ आणि लिंग विरहित फुगडी खेळू दे. वारकरी परंपरा फुगडी खेळताना बघते काय? समोरून पुरुष यायला का स्त्री, समोरून बाई आली की इकडून पुरुष होतो, एकत्रित फुगड्या खेळतात. लिंग भेदभाव विसरायला लावणारी, जातीभेद विसरायला लावणारी, समतेची फुगडी घालणारा वारकरी परंपरा आहे. तिची फक्त समता. म्हणजे मर्यादेकडे जातो मी, मर्यादेकडे. हे फार काय गुणगान करण्याच्या लायकीचं आहे असंही नाहीये माझं म्हणणं. अलीकडे त्याचं विद्रुपीकरण झालं. पण संतांच्या काळामध्ये संतांनी जात धर्म पंथ लिंग भेद विरहित समतेची फुगडी पंढरपूरच्या वाळवंटात खेळली. पण गावात आल्यावर मात्र अस्पृश्य वस्ती तशीच राहिली. गावात आल्या जातवर वस्त्या तशाच राहिल्या. गावात आल्यावर ही समतेच्या पंढरपुराची संकल्पना मात्र लागू झाली नाही. संतांच्या स्वप्नातलं एकच पंढरपूर उभं राहिलं विठ्ठलाचं. गावोगाव जे पंढरपूर उभं करायचं होतं ते राहिलं नाही. खरं तर हे गंतव्याचे जे अडथळे आहेत ना, ते या सगळ्या कोणीच सांगितले ना. आत्ताचे अडथळे तर सांगावं लागतील ना. काय अडथळे? आज लिंगायत परंपरेतल्या गृहस्थी लिंगायतांचं इतकं उलट ब्राह्मणीकरण झालं, इतकं उलट की मी उरगुडे सरांना उदाहरण देतो. मला षटस्थळ नावाचा ग्रंथ होता. मला कळलं एका लिंगायत व्यक्तीकडे तो दुर्मिळ ग्रंथ आहे, झेरॉक्स मिळेल. मी त्या लिंगायत व्यक्तीच्या जिंतूर तालुक्यातल्या, आता त्यांची नावं गावं दिवस सांगत ते, त्यांच्या घरी काही शिक्षक मंडळीला घेऊन गेलो. ते म्हणजे अंगणातच उभं राहा, माझ्या पोराला पाठवतो आणि झेरॉक्स करून आणून देतो. आमच्यातल्या एक जणाला अजून जरा विद्रोह. ते मध्ये घरात जाऊन बसले, लेकराला ग्रंथ झेरॉक्स आणायला पाठवला, पण आमचे ग्रस्त ऐकलेच नाही. त्यांच्या पायऱ्या रेगून ढाळजत घुसले आणि कपाटातली पुस्तकं बघत होते. ते आतून चिडून आले आणि ते म्हणले तुम्ही आलेच का? आमच्या पुस्तकांना हात लावला. मराठ्याने, माळ्याने, कुडम्याने, ओबीसीने देखील आज लिंगायताच्या घरातल्या पुस्तकाला हात लावणं जातीयवाद मानला जातो. आजही नांदेड जिल्ह्यामध्ये लिंगायतांच्या म्हणजे स्पेशल जे लिंगायत आहेत त्यांच्या पंक्तीत मराठ्यांना जेवायला बसता येत. आजची परिस्थिती बरं का, पुरावेत आपल्याकडे. जेवायला बसता येत नाही. जे बसवांना 770 जातीच्या शरणांना स्पेशली मातंगाच्या घरातला पोरगा होईल म्हणणं तर ठीक आहे, त्याच्याही पलीकडं त्याच्या तोंडातला तांबूळ खाईल म्हणणं हे किती जात्यांतक असण्याचं, डी कास्ट असण्याचं लक्षण आहे. डी कास्ट असणाऱ्या बसवांनाच्या लिंगायत धर्मात आता पंक्तीतही तुम्हाला जेवायला बसता येत नाही. हा अडथळा आहे, हा जातीभेद आहे, हा उलटा प्रवास आहे. तुम्हाला यांचं इस्लामचं काय झालं भारतात सांगायची काही गरज नाही. अगदी त्याचप्रमाणे महानुभावांच्या पद्धतीतलं सांगायला होतं. चक्रधर स्वामी जिथे नुसते बसले होते ते आठवणीचे प्रतीक आज काय झाले? कुठे आहे का महानुभाव? आठवणीच्या प्रतीकांचं काय झालंय? संध्याकाळच्या वेळेला चेपला जातो ओटा. ओटा म्हणजे स्वामीचे हात पाय चेपले जातात किंवा भगवंताचे हात पाय चेपले जातात. ओट्याचं पूजन सुरू झाले, ओट्यावर मूर्त्या बसवणं सुरू झाल्या. आणि जे चक्रधर स्वामी कर्मकांड विहीन धर्म देत होते त्या महानुभावांमध्ये सर्वात जास्त कर्मकांड आज घुसलेला आहे. सर्वात जास्त कर्मकांडी धर्म बनवणं चालू आहे. आणि फडणवीसचं कोणतंही कुटुंब महानुभाव नसताना या सगळ्या महानुभावांनी प्रचार केला. त्याची बायको महानुभाव आहे. तो काल परवा म्हणतोय मी स्वतः महानुभाव आहे. महानुभावांचं प्रचंड ब्राह्मणीकरण सुरू आहे. महानुभावांच्या महंतांना कोटीच्या गाड्या देणे सुरू आहे.
कोटीच्या गाड्या, ज्यांना विरक्ती सांगितली होती चक्रधर स्वामींनी. हे अडथळे आहेत. महानुभावांचं ब्राह्मणीकरण सुरू आहे. लिंगायताचं तर जवळपास झालंय. उरगुंडे सरांसारखे 10-20 लोक निघतील. मी 20 फार मोठा आकडा सांगतोय. 10-20 लोक निघतील अख्ख्या मराठी लिंगायतांमध्ये. अशी अवस्था आहे. वारकऱ्यांचं तर तुम्हाला मी वारकऱ्यांचे काय पुरावे द्यावे? रोजच कीर्तन बघता तुम्ही काय चाललंय. जी गादी नामदेवांची होती त्या गादीला कोणाची म्हणतात? नारदाची. आणि नारदाच्या गादीवर नारदाने आयुष्यभर काय केलं होतं? नारदाला एक शब्द एक कळला आहे. नारद ज्याने आयुष्यभर लोकांची घरं फोडली, त्या घरं फोडणाऱ्या नारदाचं नाव कीर्तनकार उभं राहतात त्या गादीला दिलं. म्हणजे त्या गादीवरून कळाव्या नारदाच्या गादीवरून आजचे कीर्तनकार काय करतात? मग कळाव्याचा कार्यक्रम भांडणं. एक जण म्हणला कुणी कुणाचं नसतं, नवरा नवऱ्याचा नसतो, बायको बायकोची नसते, आणि नवरा म्हणजे उशाचा साप असतो म्हणला. मी बाजूला उभं होतो, म्हटलं ठीक आहे, नवरा उशाचा साप असतो, मग बायको काय पायथ्याची धाबी नसते का? म्हटलं निवड भांडण लावायचा धंदा कीर्तनात चालला. सबंध कीर्तन परंपरेची बदनामी चालू आहे, ब्राह्मणीकरण चालू आहे. त्याचं एक उदाहरण आपण जस्ट जाधव सरांच्या मुलीला इथे आपण कीर्तनाची संधी दिली. म्हणून मी मगाशी आमचे पनवेलकर महाराजांना म्हटलं कीर्तनाचा फॉर्म आपला आहे, कंटेंट आपले आहेत का? कंटेंट वारकऱ्यांचे नाहीत, तुकोबारायांचे नाहीत, ब्राह्मणी महत्व वाढवणारे ब्राह्मणांचे कंटेंट आहे. त्याचं कारण आहे पनवेलकर महाराजांसारखे लोक जाधव सरांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. आपण गेलो नाही. काल झालं ना प्रस्ताविकात, आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये नुसते ग्रुप बनवू मेसेज व्हायरल करत असतो. आपण प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये 100 ग्रुप असतील, पण आपण जनतेत जात नाही. म्हणून आमचे कंटेंट सांगणारे, कंटेंट देणारे, ओरिजिनल नामदेव तुकोबार आहे सांगणारे आमची माणसं आम्हाला तयार करायची. कीर्तनाचा फॉर्म आमचा आहे, पण आजच्या कीर्तनाच्या फॉर्म मधले कंटेंट आमचे नाहीत. विषमतेचे कंटेंट आहेत, स्त्रियांना हीन लेखणारे कंटेंट आहेत, बदनामी करणारे कंटेंट आहेत. मुस्लिमांच्या विरोधात कीर्तनाच्या गादीवरून सुरू आहे. एकाही कीर्तनकार, एकाही संतांनी हिंदू या शब्दाचा उल्लेख केला नाही. तुम्हाला सांगतो, नामदेवांच्या पासून गाडगे महाराजांच्या पर्यंत एकाही संतांच्या अभंगात आणि गाथेत हिंदू शब्द नाही. आणि यांचं कीर्तनातून काय चाललंय? हिंदू धर्म, हिंदू धर्म. संत म्हणाले आमचा समतेचा धर्म आहे. कोणता? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, कुणाचाच द्वेष करू नये अशी मानणारी वारकरी परंपरा. तुम्ही संगमनेरच्या त्या प्रकरणाचं बघितलं, त्या महाराजांनी काय केलं? जाहीर नथुराम गोडसेचं समर्थन कीर्तनाच्या गादीवरून चाललंय. किती उलटा प्रवास आहे बघा. जी समता सांगत होती, जी परंपरा सांगत होती कुणाचा द्वेष करू नका, त्या परंपरेचे महाराज नथुराम गोडसेची बाजू घेत आहेत. किती उलटा प्रवास आहे हा. उलटा प्रवास झालाय ना, तो आमच्या बुद्धिजीवींनी हस्तक्षेप न केल्यामुळे. इथं पातोंड्याची टीम आहे बघा. या सगळ्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या देऊन स्वागत करा. यांच्या गावाला सत्यशोधकांचा वारसा आहे विशेष म्हणजे. आणि यांच्या गावामध्ये कीर्तनकार बोलवताना त्याची पार्श्वभूमी चेक करतात. विज्ञानवादी आहे का, पुरोगामी आहे का, सत्यशोधकी आहे का, प्रतिगामी कीर्तनकारांना ते बोलवत नाही. असे तिथे तिथे हस्तक्षेप करणारे तुमच्यासारखे बुद्धिजीवी तयार झाले ना, तर हे आलेलं संकट आपण टाळू शकतो. पण मला माहितीये तुम्ही ऐकता आणि ऐकल्यावर गेल्यावर गावात काय करता? गपचूप बसता. म्हणतं माझं कोण ऐकायला? तुम्ही हस्तक्षेप करत नाही. जा गावगाड्यात जा, हस्तक्षेप करा. हे कर्मकांड थांबवा म्हणा, हे ब्राह्मणीकरण थांबवा. त्या सगळ्या अब्राह्मणी पंथप्रवाहांचं ब्राह्मणीकरण आम्ही होऊ देणार नाही. आणि याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. गृहस्थी लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. या सभागृहात तुम्ही सगळेच आहात. कोण आहात? इथे लिंगायत पण आहे, इथे वारकरी पण आहे, इथे महानुभव पण आहेत, आणि इथे लिंगायत पण सगळे सुफी पण आहेत. पण हे सगळे गृहस्थी तिथे गेल्या हस्तक्षेप करत नाही. मी आमच्या अमरावतीच्या सरांना सांगेन, एक जणांनी चक्रधर स्वामी लय भारी पुस्तक लिहिलं. मग मी प्रभावित झालो, त्यांना भेटायला गेलो. तो त्यांनी पुस्तकात जे लिहिलं का नेमकं त्याचं वर्तन त्याच्या विरोधात. ते सगळं कर्मकांड करायला लागले, मलाही दाखवायला लागले. त्या कर्मकांडाच्या ठिकाणी मला घेऊन गेले ते. अवमानाचं ज्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी तर हे सगळं दिलं होतं ना, पुन्हा त्याच्यातच आम्ही का अडकत चाललेलो आहोत. आणि म्हणून हा सत्यशोधकांची ही परंपरा आहे, आणि ही परंपरा आपण समजून घेतलं पाहिजे. संतांचं एक स्वप्न होतं, ते सांगतो आणि आपण समारोपाकडे जाऊया. काय होतं स्वप्न? संतांनी स्वप्न बघितलं आदर्श पंढरपूरचं. रविदासांनी स्वप्न बघितलं बेगमपुरा. कोणतं? असं गाव जिथे कोणताही गम नसेल, कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, कुणी नाही. शिखांनी स्वप्न बघितलं आनंदपूरचं. गुरु गोविंद सिंग, गुरु नानक आणि आनंदपूर असं गाव जिथे सगळे आनंदाने राहतील. बाबासाहेबांनी स्वप्न बघितलं प्रबुद्ध भारताचं, असा देश जिथे सगळे विद्वान असतील.
महात्मा फुलेंनी स्वप्न बघितलं बळीस्थानाचं, असं राज्य हवं जिच्यात बळीराजाच्या राज्यातल्या सारखी प्रजा सुखी संपन्न आनंदी असेल. आमच्या प्रत्येकाच्या समोर पूर्वजांच्या समोर एक युटोपिया होता, एक स्वप्न होतं की या स्वप्नाच्या दिशेने आम्हाला जायचंय. आपण सगळं आज इथे संकल्प करूया, त्या महापुरुषांची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काम करूया, त्या दिशेने जाण्यासाठी आपण काम करूया. इथून गेल्यावर आपल्यासारखे 4 लोक तयार करायचा प्रयत्न करूया. अब्राह्मणी पंथ प्रवाहांना घेऊन काम करूया. हे सगळे अब्राह्मणी पंथ प्रवाह आपले आहेत, ते कोणा वैदिकांचे कोणा ब्राह्मणांची मक्तेदारी नाहीये, ते सगळे आपलेच होते, समतेसाठी निर्माण झाले होते. ते त्यांना आंदोलन कशाला देता? हे त्यांच्या बापाचं नाही. त्यांच्या बापाकडे असा फॉर्म निर्माण करायला ना आयुष्य घालवावी लागतात. विदेशातून आले, बाहेरून आले, असा कोणताही फॉर्म निर्माण करता आला नाही. आमच्या पूर्वजांनी कीर्तनाचा फॉर्म तयार केला, आमच्या पूर्वजांनी भारुडाचा फॉर्म तयार केला, आमच्या पूर्वजांनी लोक परंपरेचे लोक प्रबोधनाचे फॉर्म तयार केले, त्यातली जनतेचं प्रबोधन केले. म्हणून जनतेचं प्रबोधन म्हणजे स्टेज लावूनच कार्यक्रम घेणं असं नव्हे. प्रबोधनाचे अनेक फॉर्म आहेत. काल 24 डिसेंबर म्हणजे 25 डिसेंबरच्या आदल्या दिवशी, मनुस्मृती जाळल्याच्या आदल्या दिवशी मी स्वतः शेकोटी कवी संमेलन घेतलं. प्रचंड थंडी, म्हटलं लोक काही कार्यक्रमाला येत नाहीत, परिसंवाद लावल्या. मग मी आयडिया केली, परिसंवाद व्याख्यान म्हणण्याऐवजी म्हटलं शेकोटी कवी संमेलन. मोठे लाकडं बिकडं लावून शेकोटी पेटून दिली, लोक आले शेकायला आले. मस्तपैकी 300-400 लोक होते, सगळ्यांच्या कविता शेकोटीच्या अवतीभोवती. पर्याय द्या, छोटे छोटे प्रबोधनाचे कार्यक्रम घ्या, त्यातनं आपण पुन्हा हा विचार पुढे नेऊया. चांगलं देवालाही प्रश्न करायचे, आपण जनतेला तरी प्रश्न करूया, राज्यकर्त्यांना देखील प्रश्न करूया आणि चांगल्या पद्धतीने हा विचार पुढे नेऊया. या पद्धतीने आजचा जो विषय होता की एकूण पूर्वीच्या संतांचा विचार आणि तिथे तो विचार जनतेत नेण्यासाठी निर्माण होणारे अडथळे, आज बदललेली परिस्थिती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूळ संतांचा विद्रूप केलेला विचार, हा आपला मोठा अडथळा आहे. मूळ संतांचा विचार आपण सांगतोय बघा, अशी पुस्तकं येतात, हाच मूळ संतांचा विचार आहे, अस्सल समकालीन साधन आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने जनतेत पुरावे नेऊया. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. बसवांना हेच म्हणले होते, हे बघ पुरावा, आणि तू वागतो ते सगळं खोटं आहे. किंवा नामदेव तुकोबर हे म्हणाले होते, हा बघ पुरावा, तू वागतं ते सगळं खोटं आहे. अहो आश्चर्याची गोष्ट, कीर्तनकार काय करणार माहिती का, काशीला येण्यासाठी ट्रॅव्हल्स करून येत आहेत. म्हणजे रात्रीला कीर्तनकाराचं कीर्तन होतं. कीर्तन काय असतं, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, म्हणजे विठ्ठलाच्या शिवाय आम्ही कोणाला मानणार नाही. महाराज त्याच्यावर कीर्तन करतो आणि संपायच्या वेळेला म्हणतो, हे माझं पॉम्पलेट घेऊन जा, काशीला टूर ठेवलाय मी, आणि लोक 25,000 घेतात, मी तुम्हाला 15,000 नेतो. आणि प्रमाण मध्ये काय असतं कीर्तनात, वाराणसी गया पाहिली मी, द्वारका परिनो हे तुका पंढरीच्या, कशाला तिकडे जायचंय कीर्तनात सांगायचं, कशाला तिकडे जायचं, याची ट्रॅव्हल्स एजन्सी असते. म्हणून सगळ्या विरोधी कारभार आहे, सांगावं तेवढं कमीच आहे. थांबतो, धन्यवाद, जय भारत.